ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन आणि अश्विन दोघं मिळून सचिनची हकलपट्टी करणार. तर अश्विन आता प्रियाला चांगलाच दम भरणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुनला सायली आणि प्रियाचं गाठोडं आदलीबदली झाल्याचं सत्यसुद्धा समजणार. आता नेमकं काय कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घेऊ. तर आता आपण पाहिलंच आहे की सायलीने जो व्हिडिओ बनवला होता तो घरात तिने सगळ्यांना दाखवला. सचिनचा चेहरा तिने सगळ्यांच्या समोर आणला आणि त्यानंतर मग मात्र आता हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांनीच सचिनला चांगलं सुनावलं सुद्धा. पण आता इकडे अस्मिताला हा सर्व धक्का सहन झाला नाही. सचिनने पुन्हा एकदा तिची फसवणूक केली, तिच्याशी खोटं वागला, खोटं बोलला. हे सर्वच आता अस्मितासाठी असह्य असतं आणि त्यामुळे आता अस्मिताला चक्कर येते आणि चक्कर येऊन अस्मिता तिथे कोसळून जाते. आता अस्मिता तिकडे कोसळल्याबरोबर लगेचच पहिले अस्मिताकडे सगळेच जण धावत येतात. आता अश्विन लगेचच कल्पनाला म्हणू लागतो, मॉम पाणी घेऊन ये. पाणी शिंपडा तिच्या तोंडावर. पाणी शिंपडलं जातं पण तरीही अस्मिता शुद्धीवर येत नसते. मग अश्विन म्हणतो, तन्वी मॉम तुम्ही अस्मिताईला वरती घेऊन चला. मग तन्वी आणि कल्पना कशाबशा अस्मिताला पकडून तिच्या रूमपर्यंत घेऊन जातात. मग आता लगेचच आता प्रियासुद्धा त्यांच्याबरोबर असते. अश्विन तिला सांगतो, तन्वी पटकन जा आणि माझं स्टेटस्कोप आणि BP चेक करायचं मशीन घेऊन ये. त्याबरोबर प्रिया धावत जाऊन आता BP चेक करण्याचं मशीन आणि अश्विनने सांगितल्याप्रमाणे स्टेटस्कोप घेऊन येते. मग अश्विन आता तिला सांगतो, माझी बॅगसुद्धा घेऊन ये. मग प्रिया ती बॅग घेऊन येते. अश्विन आता पटकन अस्मिताला तपासतो आणि त्याच्या बॅगमधनं एक इंजेक्शन काढतो, अस्मिताला देतो आणि मग तो आता म्हणू लागतो, मॉम थोड्या वेळात आता अस्मिताई शुद्धीवरती येईल, तोपर्यंत तू आणि तन्वी तुम्ही इथेच थांबा, मी जरा खाली जाऊन आलो. आणि मग तो तिकडनं खाली जाऊ लागतो. कल्पना म्हणते, व्यवस्थित आहे ना रे अस्मिता? अश्विन म्हणतो, हो मॉम डोंट वरी, येईल ती लवकरच शुद्धीवर. आणि मग आता अश्विन खाली येतो आणि आता अश्विन खाली आल्याबरोबर लगेचच तो आता म्हणत असतो की दादा, अरे अजूनही तुम्ही या माणसाला घरामध्ये उभाच कसं काय राहून देताय? आत्ताच्या आत्ता पहिली या माणसाची इकडनं हकलपट्टी करा, दादा हकलून देऊया याला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अश्विन हकलपट्टी तर याची करायचीच आहे, पण फक्त आपल्या घरातनं नाही तर अस्मिताईच्या आयुष्यातनं, आणि तीसुद्धा कायमची. सचिन ताबडतोब आमच्या घरातनं चालता हो आणि याद राख, पुन्हा या घराच्या दिशेने तोंड करून सुद्धा झोपलास ना तर गाठ ह्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जवळ आहे. डिवोर्सचे पेपर्स तुला तुझ्या घरी मिळतील. ताबडतोब चालता हो इकडनं. त्याबरोबर आता सचिन म्हणू लागतो की अरे अर्जुन असं करू नकोस, प्लीज असं करू नकोस. अरे मला माझ्या अस्मीला एकदा भेटू दे. अरे माझ्या डार्लिंगची तब्येत एवढी खराब आहे आणि मी कसं काय असं निघून जाऊ इकडनं? मला बघितलं ना की अस्मीला लगेच बरं वाटेल. तुम्ही तिच्यासाठी काहीही केलं तरी तिला बरं नाही वाटणार. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो, हो का? मग त्याच गोष्टीचा फायदा उचललास का तू? अरे आमच्या बहिणीने एवढं निस्वार्थी आणि खरं प्रेम केलं तुझ्यावर आणि त्या बदल्यात तू काय केलंस? तू काय दिलंस तिला? फसवणूक, खोटारडेपणा. सचिन तुला ना खरं तर चपलीने मारायची इच्छा होती आहे मला, पण मी काय करू? हे आमचे संस्कार नाही आहेत, नाहीतर आज तुला बरोबर दाखवलं असतं की तुझी लायकी काय आहे ते. पण काय करणार ना, आमच्यावर आमच्या डॅडचे, मॉमचे आणि आमच्या पूर्ण आजीचे संस्कार आहेत. त्याबरोबर आता अर्जुनसुद्धा म्हणतो, आणि सचिन तू विसरत असशील तर तुला पुन्हा एकदा आठवण करून देतो की मी पनवेलमधला कधीही कुठलीही केस न हरलेला एक युवा नामवंत वकील आहे. त्यामुळे मी तुला कुठल्या चार्जेसखाली आणि कसल्या केसमध्ये अडकवेल ना, हे एकदा विचार कर. आणि जर तरीही तुला समजत नसेल तर मग तुझी ती गर्लफ्रेंड आहे ना साक्षी, जाऊन तिला विचार की मी नक्की काय पद्धतीचा वकील आहे ते, ती तुला सांगू शकेल. त्याबरोबर सचिनच्या चेहऱ्याचा रंग उडतो. अर्जुन म्हणतो, काय झालं? चेहऱ्याचा रंग उडाला? नाही, काय आहे ना, तुझ्या गर्लफ्रेंडचा बॅकलॉग एखाद्या वेळी तुला माहीत नसेल, पण तिचा बॅकलॉग सरेपुरेसा मला माहिती आहे. जा आणि जाऊन विचार तिला, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय चीज आहे. आता अर्जुनने ही अशी धमकी दिल्याबरोबर सचिन घाबरतो. अर्जुन म्हणत असतो, अजूनही तू इथेच उभा आहेस? सचिन ताबडतोब घराच्या बाहेर निघ. आता तू एक क्षण जरी माझ्यासमोर थांबलास तरी मी. त्याबरोबर अश्विन म्हणतो, अरे दादा याच्याशी बोलायची गरजच काय आहे? ह्या नीच नालायका हलकट माणसाबरोबर आपण एवढे दिवस बोलत होतो ना, म्हणूनच त्याने याचा फायदा घेतला. आता याला दाखवून देऊ सुभेदार काय करू शकतात ते. आत्ताच्या आत्ता याला धक्के मारून आपण घराच्या बाहेर काढला पाहिजे.
आतापर्यंत आपण सभ्य आहोत आणि याला आपण सभ्यपणाच्या भाषेमध्ये समजून सांगत होतो, पण याला ते कळत नव्हतं. आता जरा आपण ह्याच्यासाठी याच्या लायकीने याच्या लेवलने उतरूया आणि याला दाखवूया. चल ह्याला धक्के मारून आपण आपल्या घराच्या बाहेर काढूया. डॅड तुम्ही मागे व्हा. त्याबरोबर मग प्रताप म्हणतो करा, काय करायचं आहे ते करा. मग काय अश्विन आणि अर्जुन आता सचिनला हाताला धरून घराच्या बाहेर फेकून देतात आणि सांगतात पुन्हा आमच्या घराच्या दिशेने बघूसुद्धा नको. त्याबरोबर आता प्रिया हे सगळं काही वरून गॅलरीतून बघत असते आणि आता बाल्कनीतून हा सर्व प्रकार बघितल्यानंतर प्रिया आता स्वतःला सचिनच्या जागी इमॅजिन करते आणि म्हणते बापरे, जर माझं सत्य या सगळ्यांच्या समोर आलं की मी तन्वी नाही आहे तर हे माझं पण हेच करतील. नाही नाही नाही, आता ती नाही 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 जोरात बोलू लागते. त्याबरोबर कल्पना तिकडे येते आणि म्हणत असते तन्वी तन्वी काय गं, काय झालं? आणि नाही 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 काय बडबडतेस? त्यावर लगेच प्रिया बाचकळते आणि म्हणते ते मी हो हे सगळं जे अस्मिताच्या बाबतीत घडलं ते नाही 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 म्हणत होते. अस्मिताच्या बाबतीत हे एवढं सगळं वाईट नको घडायला हवं होतं आई. अहो आता सध्या अस्मिता प्रेग्नंट आहे आपली आणि ह्या सर्व अवस्थेत बायकांनी खुश राहावं, आनंदी राहावं आणि हे सर्व आपल्या अस्मिताच्या बाबतीत काय घडतं आहे त्यासाठी म्हणत होते. नाही नाही. त्यानंतर आता प्रतिमा आत्याला सायलीने फोन केलेला असतो आणि मग आता दुसऱ्या दिवशी प्रतिमा आत्या हिला सायली म्हणते की आता तुम्ही आत्या घरी येऊ शकता, तुम्हाला प्रियाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे ना, या तुम्ही घरी. त्यावर मग प्रतिमा आत्या म्हणते की ठीक आहे. मग प्रतिमा आत्या आता घरी आलेल्या असतात. मग सायली प्रतिमा आत्याला म्हणते आत्या आपण काय करूया, तुम्ही आणि प्रिया त्याचबरोबर मी, आई आणि अस्मिताताई आपण सगळ्या घरातल्याच बायका बसू आणि अशाच गप्पा वगैरे मारू. म्हणजे काय होईल, प्रियालासुद्धा ऑकवर्ड होणार नाही, प्रियालासुद्धा अवघडलेपणा येणार नाही आणि तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये अगदी सहजपणे संवाद होईल. आणि सध्या सचिन भाऊजींना घरातनं बाहेर काढल्यामुळे अस्मिताताईसुद्धा खूप डिस्टर्ब आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा जरा आधार वाटेल आणि त्यांचंसुद्धा जरा मूड चेंज होईल. काय वाटतं तुम्हाला? त्यावर प्रतिमा म्हणते सायली अगं तू कधी चुकीचा विचार करशील का, तुला जे वाटतं ते योग्य आहे. मग काय आता सायली जाते आणि लगेचच कल्पना आणि अस्मिताला बोलवून घेऊन येते आणि प्रियाला सुद्धा ती हाक मारते. मग काय सर्व सुभेदार लेडीज आणि किल्लेदारांची प्रतिमा आत्या सगळे एकत्र बसलेले असतात. मग आता विषयाला सुरुवात झालेली असते. तर पहिली सुरुवात प्रियाच करते. प्रिया म्हणते माझ्या कॉलेजमध्ये माझे खूप मित्रमैत्रिणी होते, आम्ही खूप मज्जा करायचो, कॅन्टीनमध्ये पैसे उडवायचो, त्याबरोबर आम्ही खूप काही करायचो, फिरायला जायचो, ट्रिप प्लॅन करायचो, मूवीला जायचो, हॉटेलमध्ये जायचो, नाही म्हणजे आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे खूप मज्जा करायचो. त्याबरोबर आता सायली म्हणते नाही म्हणजे मला कधी ह्या एवढ्या सर्व गोष्टी करता नाही आल्या, कारण माझे कधी एवढे मित्रमैत्रिणी नव्हते. नाही म्हणजे असं नाही की मी कोणाशी बोलायचे नाही, कॉलेजमध्ये वर्गात म्हणा किंवा वर्गाबाहेरच्या मुलांबरोबर म्हणा मी सगळ्यांबरोबर बोलून चालून असायचे, पण माझे एवढे मित्रमैत्रिणी नव्हते. कारण मला लेक्चर संपले की ताबडतोब कामावर जायचं असायचं. मधुभाऊंवरती एवढ्या सगळ्या लोकांचा भार पडेल, मधुभाऊ एवढा पैसा कुठून आणतील, यामुळे मग कुणीतरी मधुभाऊंना हातभार लावायलाच हवा होता ना, त्यामुळे मग मी कामावर जायचे. सोनू, मानसी, रश्मी यांच्या शाळेची फी भरायची असायची, आम्हाला घरातलं रेशन आणायचं असायचं, काका काकूंच्या डायलिसिसचा खर्च असायचा, मग त्यामुळे जरा हात राखूनच खर्च करावा लागायचा मला. त्याबरोबर लगेचच आता अस्मिता म्हणते माझं तर सगळं अगदी फर्स्ट क्लास होतं, कारण डॅड मला दर महिन्याला पॉकेट मनी द्यायचे ना, मग त्या पॉकेट मनीतून मी महिनाभर खर्च करायचे. खर्च कसला करायचे, चांगले पैसे मी उडवायचे. इवन कधी कधी तर माझ्याकडे पैसे उरायचे नाही, मग मी काय करायचे. त्यावर लगेच कल्पना म्हणते पुन्हा यायची आणि डॅडकडे पैसे मागायची आणि त्यांना सांगायची की मला कॉलेजमध्ये भरायचे आहेत. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण हसतात. तर कल्पनाला लगेच अस्मिता म्हणते मॉम असं नाही आहे काही. त्याबरोबर कल्पना म्हणते असंच करायचीस तू, आणि तुला काय वाटतं तुझ्या डॅडना माहीत नसायचं तू खोटं बोलतेस ते, आम्हाला बरोबर माहीत असायचं. अस्मिता तुला माहीत नसलं ना तरी आत्ता तुला खरं सांगते, तुम्ही तिघंही लहान असताना इवन तुम्ही कॉलेज केलं, आम्ही तुम्हाला जरी दाखवत नसलो की तुमच्या आयुष्यात आम्ही किती इन्वॉल्ड आहोत, तुमच्या आयुष्यात आमचं किती लक्ष आहे, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यावर आमचं लक्ष कायम असायचं. तुमच्या प्रोफेसर्सबरोबर, तुमच्या शाळेच्या शिक्षकांबरोबर आम्ही कायम कोऑर्डिनेट करत असायचो, पण ते तुम्हाला कळायचं नाही. त्यावर लगेचच अस्मिता हसते आणि खाली बघते. तर लगेच पुढे प्रतिमा आत्या सांगू लागते आणि तन्वीची सवय होती, शाळेत कुणाच्या 2 वेळा बघितल्या
त्या मोठ्या मुलींच्या की घरी येऊन माझ्याजवळ हट्ट करायची, आता मलासुद्धा शाळेत जाताना 2 वेण्याच घालून दे. आणि त्यात हिची केस बारीक होती, मग 2 वेण्या कसल्या येणार. त्याबरोबर आता त्या ठिकाणी घरात सुभेदारांचे जे जेन्ट्स असतात ते सुद्धा खाली येतात, कारण बायकांच्या हसण्याचा आवाजच इतका घरभर पसरलेला असतो की त्यामुळे प्रताप, अश्विन, अर्जुन सगळेच जण बाहेर येतात. तर सायली आता म्हणत असते, हो 2 वेण्या घालायला सांगायचे आणि नंतर मग माझी केस सैल असल्यामुळे, सिल्की असल्यामुळे त्या 2 वेण्या सुटायच्या, मग परत तुमच्याकडेच यायचे की माझी केस सुटली. आता सायली हसता हसता हे वाक्य पटकन बोलून जाते अगदी. आणि आता अर्जुनला प्रश्न पडतो, सायली असं कसं म्हणाली. नाही म्हणजे प्रतिमा आत्याचा आणि तिचा तर काही संबंधच नव्हता. तर पटकन आता अर्जुनच्या मनात हा विचार सुरू असेपर्यंतच प्रतिमा आत्या म्हणते, हो ना, आणि मग मी लगेच तुझ्या केसांचे बो बांधायचे. आधीच एकतर शाळेत निघायची घाई गडबड व्हायची, त्यात पहिला तुझा हट्ट वेण्या बांधा, मग त्या वेण्या बांधल्यावर त्या सुटणार, मग परत बो बांधा. तन्वी, खरंच तू ना लहानपणी खूप हट्ट केले आहेस आणि त्यात तुझ्या मदतीला रविराज. जाऊ दे, ती म्हणतीये ना मग करून दे, जाऊ दे, ती सांगतेय ना मग ऐक, उगाचच्या उगाच कशाला तिला त्रास. त्याबरोबर आता सायली म्हणते, हो ना, खरंच ते दिवस किती छान होते ना आई. आता सायलीच्या तोंडून पटकन आई असं निघून जातं, पण बायका इतक्या रमलेल्या असतात गप्पांमध्ये की त्यांच्या लक्षातच येत नसतं की त्या काय बोलत आहेत. प्रियाला मात्र ह्या सगळ्याचा काहीच गम नसतो. प्रियाला तिच्याच गोष्टींचं पडलेलं असतं. तिने लहान असताना काय केलं, तिने कॉलेजमध्ये काय केलं, ती ह्याच गोष्टी सांगत असते. तर आता अर्जुन मात्र विचार करत असतो की नक्की हे सगळं असं कसं काय, नक्की सायली आणि प्रतिमा आत्या एवढं कसं काय एकसारखं बोलत आहेत. त्याबरोबर आता इकडे प्रतिमा आत्या ही सायलीला म्हणत असते, खरंच मुलांचं लहानपण कधी निघून जातं ते कळतच नाही. त्यावर सायली म्हणत असते, हो ना, लहानपण जरी निघून गेलं तरी आठवणी मात्र अजूनही तशाच राहत आहेत. मला पुरणपोळीवरती सुद्धा तुला आठवतं आहे साखर आणि तूप टाकून खायला आवडायचं. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, ते तर तू माझंच बघून शिकली होतीस ना. आता त्यांचं हे सगळं बोलणं जे सुरू असतं, अर्जुन सगळं ऐकत असतो, ऑब्झर्व करत असतो की सायली आणि कल्पना ह्या दोघीही जणी अगदी एकमेकींना म्हणजे मॅच करून बोलत आहेत. असं वाटतंय जणू काही ह्या दोघी जणी एकीमेकीबद्दलच बोलत आहेत. पण प्रियाचं काय, प्रिया ह्या सगळ्यात काहीच बोलत नाही आहे. याचा अर्थ प्रिया तन्वी नाही आहे हे तर आधीच क्लिअर झालं आहे. पण सायली आणि प्रतिमा आत्याचं मत एवढं एकसारखं कसं होतं आहे, ह्या सगळ्याचा काय अर्थ काढायचा. सायली आणि प्रतिमा आत्या तर दोघीजणी एकमेकीला कधी भेटल्याही नव्हत्या. प्रतिमा आत्या कुठे होती, कशी होती, काय करायची, ह्या सगळ्याचं तर आम्हाला कोणाला पत्त्याच नाही आहे. आणि सायली तर कायम मधुभाऊंच्या आश्रमात लहानाची मोठी झाली, मग तिला हे सर्व गोष्टी कशा काय आठवू शकतात प्रतिमा आत्याबरोबरच्या. तर दुसऱ्या बाजूला आता घरातले सगळेच जण एवढे खुश असतात, आनंदी असतात, पण अश्विन मात्र शांतच असतो. ही गोष्ट प्रिया नोटीस करते. प्रिया विचार करते, ह्या अश्विनला काय झालं. घरातला सर्वांचा मूड एवढा चांगला आहे, सगळेजण हसतायत, खेळतायत, बोलतायत, पण तरीही हा का काही बोलत नाही आहे. मग नंतर बेडरूममध्ये आल्यावर प्रिया अश्विनला विचारू लागते, अश्विन, मी मगापासून ऑब्झर्व करते घरातले सर्व छान आनंदात आहेत, खुश आहेत, पण मग तुला काय झालं, तू का शांत आहेस. खालीसुद्धा सगळेजण एवढ्या गप्पा वगैरे मारत होते. नाही, पुरुष मंडळी काही बोलत नव्हती, पण हसत वगैरे तर होतीच की. काही झालं आहे का, हॉस्पिटलमध्ये काही टेन्शन आहे का. अश्विन म्हणतो, तन्वी, तू कसं विसरू शकतेस. अस्मिताताईच्या बाबतीत काय काय घडतं आहे, काय काय होतं आहे तुला माहिती आहे ना. सचिन तिच्याबरोबर कसा वागला आहे ते. मग आणि घरातले सगळेजण चांगलं नॉर्मल वागत आहेत, कारण त्यांना अस्मिताताईच्या मनावरचं ओझं कमी करायचं आहे, त्यांना अस्मिताताईला खुश करायचं आहे म्हणून. पण अस्मिताताईची किती वाईट कंडिशन आहे हे फक्त मलाच माहिती आहे. अगं तुला नाही कळत आहे का, अस्मिताताई किती वीक झाली आहे ती आतमधनं. जर सतत तिच्या मनावरती ह्याच गोष्टींचा परिणाम होत राहिला ना तर ते चांगलं नाही आहे. त्याबरोबर आता प्रिया म्हणते, अरे जाऊ देत ना अश्विन, आणि कशाला आता तू एवढा विचार करतोयस. विचार करून ह्या सगळ्यातनं काही मार्ग निघणार आहे का. त्यापेक्षा आपण आता अस्मिताची जास्तीत जास्त काळजी घेऊ, आपण अस्मिताबरोबर जास्त वेळ घालवू, अस्मिताच्या मनातनं त्या गोष्टी निघून जातील यासाठी प्रयत्न करू ना. उगाचच्या उगाच टेन्शन घेऊन काळजी करून आता काही निष्पन्न होणार आहे का. उलट जर सगळे अस्मिताला खुश करण्यासाठी प्रयत्न करतायत तर आपण त्यांना सपोर्ट करूया ना. मग त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, तन्वी, तू जे बोलतेस ना ते सर्व मला पटतंय, पण एक खरं सांगू का, मला ना खोटारडेपणाची चीड आहे. मला खोटं बोललेलं खपत नाही, मला आवडत नाही. अगं तू माझी लग्नाची बायको आहेस, मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, माझा तुझ्यावर एवढा विश्वास आहे, पण जेव्हा जेव्हा तू चुकते आहेस, जेव्हा जेव्हा तू खोटारडेपणा करतेस, खोटं बोलतेस, हे मला दिसतं, मला कळतं, तेव्हा मी तू माझी बायको असूनसुद्धा तुला अडवतो की नाही, तुला रोखतो की नाही. मध्यंतरीच्या काळात तू खूप चुकीचं वागत होतीस, तेव्हा मी स्वतः तुझ्याबरोबर बोलणं बंद केलं की
नाही? तुला तुझी चूक लक्षात आणून दिली की नाही? दिली ना? अगं मग जर मी माझ्या बायकोबरोबर असं वागू शकतो तर इतर लोकांना मी का सोडून देईन असं वाटतंय तुला? मला जे काही सचिनने वागलं आहे ना त्याचा खूप राग आला आहे. तिटकारा बसला आहे माझ्या डोक्यात सचिनबद्दल. माझ्या घरच्यांवर जर असं कोणी त्रास देईल असं वागलं ना तर माझं डोकं फिरतं. त्याबरोबर आता प्रिया मात्र घाबरते. प्रिया आता मनातल्या मनात म्हणत असते, अरे तू अजून माझा खोटारडेपणा बघितला आहेस कुठे? तुझ्यासमोर माझा खोटारडेपणा आलाच कुठे? ज्या मुलीला तू तन्वी समजतोयस ती तन्वी नाहीच आहे, ती बबली आहे. इथपासून सगळ्या खोट्याची सुरुवात झाली आहे. बाप रे, अश्विनला जर कळलं कधी खरं की मी तन्वी नाही आहे, मी बबली आहे, तर हा माझं काय करेल? मला घराच्या बाहेर काढेल? नाही, मला हा फासावरच लटकवेल. नाही, हे सगळं सत्य अश्विनला कधीच कळता कामा नये. अश्विनच्या समोर मी तन्वी आहे, मी तन्वी होते आणि मीच कायम तन्वी राहायलासुद्धा पाहिजे. नाहीतर मग माझं काही खरं नाही. नाही, अश्विनसमोर सत्य कधीही येऊन चालणार नाही आहे. नाही. त्याबरोबर अश्विन म्हणू लागतो, तन्वी काय गं, कुठे हरवलीस? कसला एवढा विचार करतेस? तुलासुद्धा माझ्यासारखंच वाटतं आहे ना आता? तुलासुद्धा पटतं आहे ना माझं म्हणणं तन्वी? खोटारडेपणा करणं चुकीचं आहेच ना? शेवटी तुलासुद्धा ते कळलं म्हणूनच तर तू चांगलं वागायला लागलीस ना? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो, अगदी बरोबर बोलतो आहेस तू अश्विन, आणि मला तुझं सगळं म्हणणं पटतं आहे, मत बरोबर आहे तुझं. अरे पण कधीतरी माणसाची मजबुरी असू शकते. मजबुरीही माणसाला खोटं बोलायला भाग पाडू शकते ना? त्यावर अश्विन म्हणत असतो, काहीही मजबुरी वगैरे नसतं, खोटं हे खोटंच असतं. जर मजबुरी आहे तर आपल्या विश्वासातल्या माणसांना तरी खरं सांगावं, आपल्या विश्वासातल्या माणसांशी बोलावं, समजलं? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्जुन हा रूममध्ये झोपायला आलेला असतो. पण आता अर्जुन त्याच विचारात मग्न असतो की प्रतिमा आत्या आणि सायली एकमेकीला कधीच भेटल्या नव्हत्या. मग तरीही सायली आणि प्रतिमा आत्या एकमेकीच्या लहानपणीच्या आठवणी कशा सांगत होत्या? प्रतिमा आत्या ज्या गोष्टी तन्वीच्या बाबतीतल्या सांगत होती, सायली बरोबर त्याच गोष्टी स्वतःसुद्धा कशी काय सांगत होती? हे कसं शक्य आहे? मग आता ह्या सर्व विचार करत असतानाच अर्जुनचा त्यांनी जो केसचा बोर्ड बनवलेला असतो त्याच्यावरती लक्ष जातं आणि त्याच्यावर अर्जुनला प्रियाचं नाव दिसतं. आणि मग प्रियाचं नाव बघून त्याच्या लक्षात येतं की ज्याप्रमाणे प्रियाचं गाठोडं सायलीच्या गाठोड्याबरोबर बदललं आहे, तसंच सायलीचं गाठोडंसुद्धा कशावरून प्रियाच्या गाठोड्याबरोबर बदललं नसेल. नाही, म्हणजे कदाचित जसं प्रियाचं गाठोडं इतके दिवस आम्हाला सायलीचं आहे असं वाटत होतं, तसं कदाचित तन्वी म्हणून जे गाठोडं आहे ते सुद्धा प्रियाचं नाही आहे, मग ते सायलीचं असेल. असं असलं तर आता अर्जुनच्या डोक्यात हा विचार सुरू होऊ लागतो. इतक्यात सायलीसुद्धा रूममध्ये झोपायला येते. आता सायली अर्जुनला सांगत असते, खरंच आज बरं झालं ना प्रतिमा आत्या आल्या. प्रतिमा आत्या आल्याच्यामुळे का होईना पण अस्मिताताईंचा मूडसुद्धा जरा बरा झाला. नाहीतर त्या खोलीच्या बाहेर पडतच नव्हत्या, सतत आपल्या खोलीत राहत होत्या. मला तर ना त्यांची खूप काळजी वाटते. आता त्यांनी चांगलं राहावं, त्यांची स्वतःची काळजी घ्यावी, ह्यासाठी ना आपण त्यांना चेअरअप करू, सपोर्ट करू. काय वाटतं तुम्हाला? अर्जुन काहीच बोलत नसतो, तो त्याच्या विचारात मग्न असतो. सायली त्याला येऊन विचारते, अहो काय झालं, कुठे आहे तुमचं लक्ष? कधीपासून तुमच्याशी बोलते ना मी. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. सायली म्हणते, नक्की ना? नाही, कारण जेव्हा तुम्ही काही नाही म्हणता ना तेव्हा खूप काहीतरी असेल असं वाटतं मला. अर्जुन विचार करतो, आत्ता तरी सायलीला या सगळ्याबद्दल काहीही सांगायला नको. अर्जुन म्हणतो, नाही काही नाही, मी पण अस्मिताताईचाच विचार करत होतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, पण आता फार विचार करू नका, झोपून घ्या. अर्जुन म्हणतो, हो तू झोप, मी पण झोपायलाच येतोय. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.